नमस्कार मित्रांनो, गोल पोस्ट मराठीच्या एका नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत दोन ज्या मॅचेस झाल्या होत्या कालच्या दिवसामध्ये. बाप रे बाप, मी अजून दमलेलो आहे. माझा कदाचित बीपी हाय लो होणार आहे या वर्ल्ड कपमुळे. पण काय करू यार, मजा येते या सगळे व्हिडिओ बनवण्यामध्ये. कालच्या ज्या मॅचेस झाल्या होत्या त्यातली एक मॅच होती सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात मोठी मॅच अर्जेंटिनाची. अर्जेंटिना वर्सेस इजिप्त ही मॅच, आणि दुसरी मॅच होती ही कोलंबिया वर्सेस स्वित्झर्लंड ही मॅच. तर चला सुरू करूया. तर पहिली मॅच होती ही अर्जेंटिना वर्सेस इजिप्त ही मॅच, आणि काय झाली ही मॅच. बाप रे बाप, असं वाटतं की आम्ही अजून दमलेलो आहे ही मॅच बघून. ती जी 90 मिनिटं किंवा 190 मिनिटं 95 मिनिटं जी काही होती, बापरे, जी काही हालत झाली होती ना मॅच बघायची. मेसी फॅन्स आपल्या सगळ्यांची जी हालत झाली होती मॅच बघण्यामध्ये, बापरे काय बोलायचं यार. सगळ्यात पहिले स्कोर लाईन ही होती ही 3-2 ची, आणि खतरनाक मॅच झालेली आहे. सगळ्यात पहिले इजिप्त, खूप मोठा सल्यूट आहे तुम्हाला, तुम्ही काय मस्त खेळलात यार. इजिप्तची टीम खूप भारी केली. त्यांची मिडफिल्ड ही खूप स्ट्रॉंग वाटत होती, त्यांचा अटॅक हा स्ट्रॉंग वाटत होता, त्यांचा डिफेन्स पण खूप स्ट्रॉंग वाटत होता. म्हणजे असं काहीच नव्हतं ज्याच्यामध्ये ही कालची टीम लॅक करत होती. फक्त एंडला थोडासा एक लक फॅक्टर जो पाहिजे असतो तो कदाचित अर्जेंटिनाच्या फेवरमध्ये गेला, किंवा आपण असं म्हणूया की एक मेसी फॅक्टर जो असतो तो अर्जेंटिनाच्या फेवरमध्ये गेला. अदरवाईज काल इजिप्तची टीम ही तोडत होती, फोडत होती. अर्जेंटिनाचा डिफेन्स त्यांनी तोडून टाकला होता. एकतर अर्जेंटिनाचा डिफेन्स हा किती काही चांगला दिसत नव्हता. पॅचेस मध्ये हे वाटत होते. खूप सगळे प्रश्न होते अर्जेंटिनाच्या सिलेक्शन बद्दल सुद्धा. इव्हन रिप्लेसमेंट जे आले, जे मिड टाइम सबस्टिट्यूशन केले, त्याच्यामध्ये पण खूप सगळे प्रश्न होते. आपण एक एक करून बोलूया या सगळ्या गोष्टीवरती. सगळ्यात पहिले तर फर्स्ट हाफ जो गेला होता हा संपूर्ण इजिप्तचा गेला होता. पहिला जो गोल होता त्या लोकांनी जो मारला होता, एक डिसअलाव झाला होता गोल त्यांचा, पण तरी सुद्धा सेम गोल त्यांनी मारला, काउंटरवरती अडवून टाकलं, आणि तो भन्नाट फिनिश करून टाकला त्यांनी. त्याच्यानंतर मेसीची पेनल्टी मिस झाली. मेसीला बापरे काहीतरी करावं लागेल, कारण ह्या वर्ल्ड कपमध्ये ही दुसरी पेनल्टी आहे जी त्याने मिस केली आहे. सो त्याच्यामुळे कुठेतरी विचार करावा लागेल मेसीला सुद्धा की कुठे तो चुकतोय, कुठे काहीतरी आहे. कारण ही एकच गोष्ट आहे जी मेसीच्या फेवरमध्ये नाही जाते. अदर दॅन दॅट सगळ्याच गोष्टी मेसीच्या फेवरमध्ये जात होत्या. त्यांनी कालचा गेम जो केला तो बाप गेम खेळला होता. ते मेसीच्या गेम बद्दल आपण नंतर बोलूया. आपण आधी अर्जेंटिना आणि इजिप्तच्या बाकी ओव्हरऑल गेम बद्दल बोलूया. इजिप्तचा गोलकीपर शबीर, हो काय खेळलाय तो मित्रा, एक नंबर खेळलाय. त्याच्यानंतर मोहम्मद सालाचा गेम एक नंबर होता. त्यांचा जो राईट विंगला होता तो हसन, त्याचा एक गेम होता, तो पण एक नंबर गेम होता. त्यांचा जो फॉरवर्ड होता झिको, त्याचा पण गेम एक नंबर झाला होता. त्याने तर एक गोल पण मारला. सो ओव्हरऑल ही मॅच एकदम इव्हन स्टीव्हन होती. म्हणजे असं काही वाटत नव्हतं की, आणि अर्जेंटिनाला खोलून टाकलं होतं. अर्जेंटिनाची जी स्ट्रॅटेजी होती ना ती ऑलमोस्ट आता सगळ्या टीमला समजलेली आहे की हे लोक बॉल पोझिशन, बॉल कंट्रोल करून ठेवणार, आणि त्याच्यानंतर स्मॉल 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 पासेसमध्ये हे लोक पुढे पुढे घेऊन जाणार, आणि सगळ्यात शेवटी पास इट टू द मेसी, आणि मेसी जे काय करेल ते करेल. हा एकच पॅटर्न राहिलेला आहे संपूर्ण वर्ल्ड कप भर यांचा. मध्ये मध्ये काय काय मॅचेसमध्ये ह्यांचा गेम खूप चांगला वाटत होता. इव्हन जी मध्ये एक मॅच झाली ज्याच्यामध्ये मेसी हा सबस्टिट्यूशन मध्ये आला होता, सेकंड हाफ मध्ये आला होता, ती मॅच खूप चांगली झाली होती, कारण त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट केले होते स्कॅलोनीने खूप. पण या मॅचेसमध्ये पण तेच एक्सपेक्टेड होतं. पण अगेन इजिप्तचा हा पेपर जो आला होता तो आउट ऑफ पोर्शन, आउट ऑफ सिलेबस आला होता. सो त्याच्यामुळे विचार करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. दोन जे फाऊल्स झाले होते आपण त्याच्याबद्दल बोलूया, कारण बराचसा जो फॅन बेस आहे ते म्हणतात की रिग्ड आहे, हा बायसनेस आहे, अर्जेंटिनाच्या बाजूने रिझल्ट लावला गेलेला आहे, आणि हे आणि ते. आपण त्याच्याबद्दल बोलूया. सगळ्यात पहिली गोष्ट तर रेफरीचा डिसिजन हा फायनल डिसिजन आहे, आणि त्याच्यावरती कोणीच नाहीये. आणि आमच्या हिशोबाने तरी रेफरीने एकदम बरोबर डिसिजन केले, त्याच्यामध्ये कुठला बायसपणा नव्हता. सगळ्यात पहिले जो फाऊल झाला होता तो मोहम्मद सालावरती झाला होता. तो जेव्हा बॉक्समध्ये होता, तिकडे ज्युनियर नर्वारेजने त्याला थांबवलं होतं. तो तुम्ही जर बघितला असेल, आपण इकडे पिक्चर पण टाकू, तिकडे ज्युलियन नर्वारेजने हा बॉल त्याच्या क्रॉस केला होता, आणि त्याच्यानंतर मोहम्मद सलाह हा स्वतःहून पडला होता त्याच्या पायात पाय अडकून. सो त्याच्यामुळे तिकडे फिफाच्या रूलनुसार या अशा सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा बॉल डिस्पोजिशन होतो, आणि तेव्हा जेव्हा तुमचा पाय हा अडकलेला जातो किंवा असं काही होतं, तेव्हा तो फाऊल ग्रांट केला जात नाही. हा खूप सॉफ्ट कॉल होता. कदाचित एखादा दुसरा कुठला जर चांगला दिवस असता इजिप्तचा तर त्या दिवशी हा कॉल दिला गेलेला असता. पण कालचा इजिप्तचा दिवस हा खराब, म्हणजे पॅचेसमध्ये खराब होता, कारण तो लक फॅक्टर जो होता तो अर्जेंटिनाच्या बाजूने होता, आणि हा खूप सॉफ्ट कॉल होता. पण हा रेफरीने जो डिसिजन दिला होता तो बरोबर दिला होता. दुसरी गोष्ट, जेव्हा लिसँड्रो मार्टिनेज त्याच्याबरोबर जो फाऊल झाला, आणि त्याच्यानंतर काउंटरवरती जो गोल पडला होता,
आता तेव्हा काय झालं होतं की लिसांड्रो मार्टिनेस हा बॉलवरती होता आणि त्याच्यानंतर त्याला अडवण्यात आलं आणि त्याच्यानंतर तो फाऊल जो टॅकल आला, तर त्याच्यामुळे तो जो फाऊल होता तो बरोबर दिला गेला होता. आणि इकडे पण हा जो फाऊल होता तो पण बरोबर होता आणि याच्या व्यतिरिक्त ऍज सच असं काही वेगळं गेम केलं नाही. कारण पहिले 75 मिनिटं ऑलमोस्ट इजिप्तचाच गेम चालू होता. ते लोक 2-0 ने लीड करत होते, 2 कडकवाले गोल मारले होते. आणि ह्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अशा प्रकारे जी मॅच हरता, कारण मोठ्या मॅचेसचा एक्सपिरियन्स हा अर्जेंटिनाला जास्त आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये अर्जेंटिना ही थोडीशी एक पाऊल पुढे होती. सो त्याच्यामुळे इजिप्तने हा तिकडे गेम हरले असं म्हणता येईल. कारण याच्या व्यतिरिक्त इजिप्तच्या गेम बद्दल असं चुकी दाखवण्यासारखं असं काहीच नव्हतं. बरेच लोक बोलतील की हे बायस्ड आहे, हे आहे, ते आहे. जर असं काही असतं ना, तर पोर्तुगालच्या मॅच बद्दल पण जेव्हा जे फाऊल झाले, आम्ही पोर्तुगालची साईड घेऊन बोललो होतो आणि आम्ही तेव्हा पण असं बोललो होतं की हा फाऊल जो नव्हता आणि पोर्तुगालला जे डिसिजन दिले गेले ते बरोबर होते. आणि जर ते चुकीचे असते तर मी आज पण बोललो असतो की नाही बाबा, हे बायसनेस आहे किंवा काहीतरी आहे. पण काहीच नव्हतं असं. जर कोणाला असं वाटत असेल तर त्याचा पर्सनल कॉल आहे, पर्सनल डिसिजन आहे. बट आमच्या हिशोबाने हे कुठलेच डिसिजन जे रेफरीने घेतले होते ते अजिबात बायस नव्हते. आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही मॅच बघितली तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे लिओनेल स्कलोनीवरती, जो मॅनेजर आहे अर्जेंटिनाचा. कारण एक्सपेक्टेड होतं की तो नंतर सबस्टिट्यूशन मध्ये पण चांगले चांगले सबस्टिट्यूशन टाकेल. आम्हाला एक्सपेक्टेड होतं की निको पाज, व्हॅलेंटिन बार्को, इसिमिओनी किंवा असे हे जे प्लेयर जे रनर्स असतील ते येतील. कारण इजिप्तच्या टीमला मधला जो स्पेस होता त्याच्यामधून जेव्हा तो बॉल डिस्पर्शन करत होते त्याच्यानंतर काउंटरवरती त्यांच्याकडे रनर चांगले होते. तो झिको होता, तो खतरनाक रन टाकत होता. इव्हन मोहम्मद साला खूप चांगली हेल्प करत होता. सो त्याच्यावेळी जेव्हा तुमच्याकडे असे प्लेयर्स आहेत बेंचवरती तर तुम्ही त्यांना सबस्टिट्यूशन लवकर केलं पाहिजे होतं. हा एक मोठा प्रश्न होता, किंवा त्यांनी ऍटलीस्ट स्टार्ट तरी केलं पाहिजे होतं. पण स्कलोनीने थोडासा असं केलं की त्यांनी नाही केलं स्टार्ट. त्याच्यामुळे हे खूप मोठे प्रश्न आहेत स्कलोनीवरती सुद्धा. आणि त्याच्यानंतर एक जो टॅकल केला होता परेदेशने, हा जो टॅकल आहे जो आय गेस या वर्ल्ड कपचा सगळ्यात बेस्ट टॅकल आहे किंवा त्याच्या करिअरचा सगळ्यात बेस्ट टॅकल आहे. कारण जर तो टॅकल झाला नसता तर तो गोल पण पडला नसता आणि त्याच्यानंतर काहीच झालं नसतं आणि कदाचित अर्जेंटिना ही मॅच पेनल्टीजला घेऊन गेली असती. जुलियन अल्वारेजचा गेम खूप चांगला होता, त्याने खूप चांगला केला होता. त्याच्यानंतर इव्हन लिसांड्रो मार्टिनेस त्याच्या ओ हो हो काय मस्त गेम केला त्याने, काय मस्त तो जो फाऊल होता त्याच्यामुळे तो एक गोल तो त्याच्यामुळे झाला होता. पण याच्या सगळ्या व्यतिरिक्त एक जो माणूस आहे त्याबद्दल आपण बोलूया. लिओनेल मेसी हा माणूस जादूगार आहे. याच्या व्यतिरिक्त अर्जेंटिनाच्या टीमला मी बघूच शकत नाही. कारण याच्या व्यतिरिक्त अर्जेंटिनाच्या टीमचं काय होईल हे मला अजून पण माहीत नाहीये. कारण तो नेहमीसारखा एकटा अर्जेंटिनाची टीम सांभाळत होता. काहीच नव्हतं अर्जेंटिनाच्या टीम मध्ये, काहीच नव्हतं. पण शेवटी तो एक माणूस होता, तो एंड पर्यंत लढत होता. आणि शेवटी त्याने त्याची जी पेनल्टी मिस झाली त्याच्यानंतर त्यानेच गोल टाकला, त्याने एक असिस्ट दिला. वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त गोल मारणाऱ्या प्लेयरच्या टालीमध्ये हा एक नंबरवरती आलेला आहे. 8 गोल झालेले आहे त्याचे. आणि याच्या व्यतिरिक्त हे पण झालेलं आहे की तो सगळ्यात जास्त असिस्ट देणाऱ्या प्लेयर्स मध्ये सुद्धा पहिल्या नंबरवरती आलेला आहे. या प्लेअर बद्दल काही बोलू शकत नाही. म्हणजे असं अर्जेंटिनाचा जीव, अर्जेंटिनाचा मेंदू, अर्जेंटिनाची धडकन, सगळं 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 हाच एक प्लेअर आहे. आणि ह्याच्या असं वाटत होतं की अर्जेंटिना ह्याच्या भरोश्यावरतीच खेळते, जे काही चुकीचं आहे. म्हणजे असं काहीतरी वेगळं करावं लागेल यार. अर्जेंटिना जर कदाचित कुठला एक दिवस जर मेसी जर नसेल तर तेव्हा ही अर्जेंटिना टीम काय करेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे फक्त अर्जेंटिनाची मॅनेजमेंट, लिओनेल स्कलोनी हेच देऊ शकतात. कारण तुमच्याकडे बेंचवरती चांगली स्ट्रेंथ आहे आणि तुम्ही त्यांचा फायदा करत नाही आहात. सो त्याच्यामुळे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि जर अर्जेंटिनाला फायनल पर्यंत जायचं किंवा इव्हन फायनल जिंकायची असेल तर ही सगळ्यात मोठी गोष्ट, हा विचार करावा लागेल लिओनेल स्कलोनीला. कारण एकट्या मेस्सीवरती तुम्ही नाही अवलंबून राहू शकत. आणि जे आता दिसतंय की संपूर्ण टीम हे मेस्सीवरतीच अवलंबून आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही गेम दिसत नाहीये सध्या. मिडफील्डचा प्रॉब्लेम सॉर्ट केला पाहिजे. विंगर्स तुमच्याकडे चांगले रनर्स आहेत, तो एक प्रॉब्लेम सॉर्ट केला पाहिजे. तुमची बॅकलाईन ही ओपन होते बऱ्याच वेळेला. कालचा दिवस हा नशीब चांगलं होतं अर्जेंटिनाचं, त्याच्यामुळे कालचा दिवस हा त्यांनी काढून घेतला. एक खूप थरारक मॅच झाली होती. पण अगेन हे प्रश्न आहेत, ह्या प्रश्नाची उत्तर त्यांना आत्ताच शोधावी लागतील. कारण याच्या पुढे वेळ नाहीये आणि याच्या पुढे ज्या पण मॅच होणार आहेत ह्या खूप टफ मॅच होणार आहे. लिओनेल मेसी बद्दल काय बोलायचं यार, तो जगाच्या पलीकडे आहे तो माणूस. मॅच संपल्यानंतर तो खूप रडला होता आणि त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये तो बोलला की त्याच्याकडून जी पेनल्टी मिस झाली आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटत होतं की ही मॅच कदाचित त्याच्यामुळे ते हरू शकतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याने रिडीम केलं ती मॅच जिंकली त्याच्यामुळे तो ढसाढसा रडला आहे. आणि संपूर्ण टीमने त्याला लिटरली डोक्यावर घेतलंय. कारण संपूर्ण टीमला माहितीये की हा
हा हा देवासारखा माणूस आहे आणि हा देवासारखा माणूसच आपल्या टीमला सांभाळून आहे आणि कदाचित ह्याच्यासाठीच सगळे खेळत आहेत आणि संपूर्ण टीमच्या बॉन्डिंगमध्ये हे पण दिसतोय की सगळे त्याच्यासाठी खेळतात यार, कारण त्याचा हा शेवटचा वर्ल्ड कप आहे आणि त्याला तो एक मेमोरेबल बनवायचा आहे. कालची जर ही मॅच हरली असती तर खूप एक वाईट सेंड ऑफ झाला असता, कारण एका दिवशी नेमार आउट झाला, एका दिवशी रोनाल्डो आउट झाला आणि एका दिवशी जर मेसी आउट झाला असता तर बाप रे, म्हणजे जेवढे सगळे फुटबॉलचे फॅन्स आहेत ना तेवढ्या सगळ्यांना खूप वाईट वाटलं असतं आणि लिटरली सगळेच रडले असते मग कदाचित मेसी सोबत. पण ठीक आहे, मेसी आणि अर्जेंटिना ही मॅच जिंकलेली आहे. काही बायसनेस नव्हता, काही नव्हतं, सगळे एकदम व्यवस्थित मॅच झाली आणि खूप छान मॅच झाली. म्हणजे न्यूट्रलसाठी तर एकदम खूप मस्त मॅच झाली आणि अर्जेंटिनाच्या फॅन्ससाठी तर बीपी वाढवणारी मॅच होती. सो त्याच्यामुळे ठीक आहे, याच्या पुढे जे मॅचेस होणार आहे त्याच्यामध्ये बघूया आपण कदाचित कसा परफॉर्मन्स होतो अर्जेंटिनाचा. याच्यानंतर जी दुसरी मॅच झाली होती ती होती कोलंबिया आणि स्वित्झर्लंडची मॅच. कोलंबियाला स्वित्झर्लंडने पेनल्टीजमध्ये हरवलेलं आहे. कोलंबियाचा गेम हा आपण पोर्तुगाल बरोबर बघितला होता आणि आपण बघितलं होतं की कोलंबिया काय करू शकते. इव्हन कोपा अमेरिका वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये पण कोलंबिया ही खूप वरचढ आहे आणि ती असाच गेम खेळते. आणि ह्या टीमला जेव्हा तुम्ही थांबवता, स्वित्झर्लंड सारखी टीम 90 मिनिटं 120 मिनिटं जेव्हा 0-0चा ड्रॉ काढतात तिकडेच तुम्ही जिंकलेला आहेत सगळ्यात पहिली गोष्ट तर. त्याच्यानंतर जी पेनल्टीज झाली त्याच्यामध्ये सुद्धा खूप असे चांगले काही प्रयत्न दिसले नाही कोलंबियाच्या टीममधून आणि एंड ऑफ द डे ही कोलंबिया हरली. स्वित्झर्लंडच्या टीमचं एक मोठं तारीफ आहे, त्यांनी गेम ओळखला होता कोलंबियाचा, ते अभ्यास करून आले होते की काय काय खेळू शकतात, कुठे काउंटरवरती हे लोक निघतात, त्यांची मिडफिल्ड कुठे स्ट्रॉंग नाही आहे, त्यांचा डिफेन्स कुठे ओपन होतो, हा सगळा विचार स्वित्झर्लंडने केला होता आणि त्या अभ्यासाचंच त्यांना फळ मिळालेलं आहे आणि कोलंबियावर त्यांनी म्हणजे कोलंबियावर त्यांनी मात केलेली आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की याच्या पुढे जी मॅच होणार आहे ती स्वित्झर्लंड वर्सेस अर्जेंटिनाची होणार आहे. सो त्याच्यामुळे त्या मॅच मध्ये आपल्याला बघता येणार आहे की स्वित्झर्लंड आता परत कसा अभ्यास करून येते, कारण स्वित्झर्लंडची टीम ही दमून येणार आहे. 120 मिनिटं खेळली आहे, त्याच्यानंतर पेनल्टीजचं प्रेशर, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप दमून आलेली आहे. सो आता यानंतर आपल्याला हे बघायला मजा येणार आहे की कशी होणार आहे ही शेवटची मॅच आणि ही पुढची मॅच जी होणार आहे ती स्वित्झर्लंड बरोबर आहे आणि अर्जेंटिनाकडे खूप प्रश्न आहेत, त्यांना त्यांची उत्तर ही पुढच्या मॅचच्या आधीपर्यंत शोधावी लागतील. आज जसं झालं ते कदाचित पुढच्या मॅचमध्ये पण इझिली होऊ शकतं, कारण स्वित्झर्लंडची टीम ही स्ट्रॉंग आहे आणि ती अभ्यास करून येणारी टीम आहे. तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं आणि तुमची हालत काय होती हे हे दोन्ही मॅचेस बघताना, कारण आमची हालत तर खूप वाईट होती. आम्ही एका पॉइंटला तर लिटरली सोडूनच दिला होता विचार, पण त्याच्यानंतर मेसी मॅजिक आणि शेवटचा जो गोल एन्झो फर्नांडिसचा, बापरे, लौटारो मार्टिनेसचा जो क्रॉस आला आणि एन्झो फर्नांडिसने जो फिनिश केला होता, हो, असा म्हणजे सुटकेचा श्वास टाकला होता आम्ही सगळ्यांनी आणि स्पेशली अर्जेंटिना आणि मेसी फॅन्सने, कारण असं आम्हाला कोणालाच वाटत नव्हतं की ह्या या म्हणजे या टीम सोबत आणि असा फेअरवेल मेसीला मिळावा आणि मेसीने सुद्धा कदाचित विचार केला नसेल की त्याला हा असा फेअरवेल मिळेल. पण कालची मॅच जिंकलेली आहे अर्जेंटिनाने. आता पुढच्या मॅचमध्ये बघूया काय होतंय. आपल्या सगळ्यांना उत्सुकता राहणार आहे की पुढच्या मॅचची आणि आम्हाला सुद्धा राहणार आहे. आपण लवकरच अजून पण असे मोठ्या मोठ्या मॅचेस बघणार होतो. वर्ल्ड कप आता शेवटच्या 7-8च मॅच राहिलेले. कधी हा वर्ल्ड कप 104 मॅचेसचा सुरू झाला होता आणि आता फक्त 7-8 मॅचेस राहिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पण सांगा कमेंट करून की तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल. तुम्हाला आमचे रील्स कसे वाटतात ते सांगा. तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात ते सांगा आणि पाहत राहा आमचा गोलपोस्ट मराठीचा चॅनल आणि सपोर्ट करा, आम्हाला सबस्क्राईब करा. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल आपली भाषा.